मुंबईतील भांडूप पश्चिम परिसरामध्ये गुरुवारी रात्री थरकाप उडवणारी घटना घडली असून बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत 10 जण कोसळले, ज्यात एकाचा मृत्यू झालाय तर तब्बल 9 जण गंभीर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार भांडूपमधील जनता मार्केट परिसरातील मातेश्वरी हॉलमध्ये एक विवाह सोहळा सुरू होता। गुरुवारी रात्री साधारण 11:30च्या सुमारास एका अनोळखी मुलाने लग्नातील एका मुलीची छेड काढली। यावरून तिथे मोठा वाद निर्माण झाला। छेड काढणारा मुलगा तिथून पळून शेजारीच असलेल्या श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या इमारतीमध्ये शिरला। त्याला पकडण्यासाठी लग्नातील काही तरुण सुद्धा त्याच्या मागे धावत सुटले। त्यानंतर पाठलाग करत असताना हे तरुण इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पोहोचले। तिथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाण्याची टाकी होती। ती केवळ लाकडी फळ्या आणि पत्र्यांनी झाकलेली होती, पण अंधार असल्यामुळे नीट काहीसं दिसत नव्हतं आणि त्यात एका तरुणाचा पाय त्या फळीवर पडला आणि तो थेट टाकीमध्ये कोसळला। मग पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी इतर तरुणांनी सुद्धा त्यामध्ये उडी मारली आणि ते देखील त्यात अडकून पडले। दरम्यान 6 लग्नातील व्यक्ती तर 3 बांधकाम कामगार असे 9 जण यामध्ये जखमी झाले असून या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक महापालिका कर्मचारी तिथे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तातडीने बचाव कार्य हाती घेत जखमींना रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल केलं। परंतु या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत बांधकाम सुरू असलेल्या जागी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप सुद्धा केलाय। तर उघडे खड्डे, अपुरी प्रकाश योजना आणि कोणतीही इशारा फलक नसल्यामुळे हा अपघात घडल्याचं देखील म्हटलं जात आहे। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जाणार असून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे।